बापूंची बाईट घ्यायची असेल तर फॉर्च्युनर पाठीमागं पाहिजे, काय सांगा? फॉर्च्युनर बघितलं आता, फॉर्च्युनर हात ठेवून सांगतोय बैलगाडी नोंद भरपूर करा, 1000 गाड्या वर नोंद करा. बरं, आपलं 1000 झालं तरी आपल्याला आवरेल ना सगळं? मी देव 2000 म्हणलं मी करून टाकणार. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहारदादा पाटील यांच्या विटा येथील तालीम या ठिकाणी. मित्रांनो, 9 नोव्हेंबरला जे भव्यदिव्य असं मैदान संपन्न होतं आहे श्रीनाथ केसरी, या मैदानाची बक्षिसं या ठिकाणी दाखल होत आहेत. ती बक्षिसं कोणकोणती ती पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग. आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान तुषार माने मासुर्णे. दादा, काय सांगाल? सुंदर असं 9 तारखेला भव्यदिव्य असं देशातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं मैदान संपन्न होतं आहे. चंद्रहारदादांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं. हो, येते आता 9 तारखेला मोठं मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं देशातलं टॉपचं मैदान असं पार पडतंय आपल्या तासगावच्या आसपास मनेराजुरीच्या त्या ठिकाणी. कोड्याचा माळ आहे त्या ठिकाणी पार पडते. तुम्ही जवळपास 1 महिन्यापासून हे मैदान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करताय. जवळपास दररोज इथंच आहे म्हणायचं. हो, काय म्हणजे काय काय गोष्टी घडते तोपर्यंत आहे इथं नाही का ना. दररोज काय फाटीचं म्हणा इकडे तिकडे आहे. कशा पद्धतीने तयारी सुरू झाल्या? तयारी बऱ्यापैकी 50% तयारी झाली. 50% म्हणजे 50-70% म्हटलं तरी तयारी झालेली आहे. फाटीचं पूर्ण काम होत आलेलं आहे. अजून फाटीत बी किरकोळ कामं राहिली ती करायची चालली. शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण काळ आलाय का? हो, सुवर्ण काळच म्हणता येईल. जर ह्या नोंदीच्यावरच विचार करा की आज आपण जर ओपनचं मैदान म्हणा नाही तर या ओपनचं मैदान गेल्या टायमाला 100च गाडी झालेली होती. आता कसं आज एक 200 गाडी प्लस नोंद झाली आपली. बघा मित्रांनो, म्हणजे आपल्याला नोंदीची पण अपडेट तुषार भाई यांकडे भेटलेली. 200+ गाडी झालेली आहे. अजून आपल्याला 3 दिवस आपल्याकडे नोंदी जायचं. चांगल्या प्रकारे नोंद झालेली आहे. म्हणजे बैलगाडी मालकांना ज्या पद्धतीचं मैदान पाहिजे होतं त्या पद्धतीचं मैदान दादांनी घेतलंय असं म्हणायला काय. 6 तारखेपर्यंत दादांनी सांगितलं. 6 पर्यंतच नोंद होणार आहे. आणि मित्रांनो, अतिशय सुंदर असं मैदान म्हणजे कोड्याचा माळ हा बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. तिथं जनरलची स्पर्धा कायम होत असते. आणि आता पहिल्यांदाच त्या ठिकाणी 3 फेऱ्याचं होते मला वाटतं त्या माळावर. बरोबर, पहिल्यांदाच त्या भागात पहिल्यांदाच 3 फेऱ्याचं एवढं मोठं मैदान पहिल्यांदाच पार पडते. दादा, आता सगळं नियोजन बघता पब्लिक तरी किती येईल? पब्लिक 6-7 लाखाच्या आसपास येईल. हो, लाखातच पब्लिक येईल. पब्लिक भरपूर येणार आहे. आता कंट्रोल करायला सगळी कंट्रोलचं पूर्ण 3 फेऱ्याला तिथं काही ताप होणार नाही ही समज नियोजन घेतले. सगळं नियोजन केलंय तुम्ही आहे म्हटल्यानंतर बैलगाडी मालक निर्धार असते. तेच म्हणजे 3 फेऱ्याच्या बैलगाडी मालकाला ताप होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे पूर्ण. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारात फॉर्च्युनर उभी राहणार आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? 100% एवढं मोठं बक्षीस म्हणजे आपल्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाला भेटणार आहे. आज कुठल्याही जनावराच्या म्हणजे ह्याच्यात खेळात एवढं मोठं बक्षीस नव्हतं आतापर्यंत भेटलेलं. एवढं मोठं बक्षीस भेटणार आहे म्हणजे ह्यो खेळ आणि म्हणजे ह्या खेळाला म्हणून टॉपचाच दर्जा भेटला असं म्हणून म्हणायला आपल्याला काही वेगळं ठरणार नाही. आता मित्रांनो, आम्ही विटा या ठिकाणी आहोत. पहिलवान चंद्रहार दादांच्या तालीम जी आहे तिथं आहे. तर तिथं बक्षिसं सुद्धा दाखल झाली. दादा, काय सांगाल की बऱ्याच ठिकाणी मैदान होतात पण बक्षिसं कुठे दिसत नाहीत, पण इथं दादांनी 5 दिवस अगोदर सगळी बक्षिसं दाखल. काय होते दादांचा विषय म्हणजे खेळासाठी तो माणूस मी आता 15 वर्ष झालं बघतोय. माणसाचं खेळावर म्हणजे जास्त प्रेम आहे. बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट नाही का आपल्याला एवढं मोठं बक्षीस कोण देतंय कोण नाही. काय काय डगस म्हणजे दादांनी थार दिल्यानंतर बी घडले आपल्या बैलगाडी क्षेत्रात बी. थार ठरलेली होती बघा, बापकरांनी मैदान घेतलेलं होतं, ती थार भेटली नाही. दादांनी आधीवर 4 दिवस आधीवर बुकिंग तर महिना आधीवरच करून ठेवले. आणि आता वाहनं सुद्धा ह्या वाहनं आता आली ती तिथं पोच झाली ती. आपल्याला 4-5 दिवस अजून मैदान लांब आहे. बरोबर. आता काय आव्हान काय करताल तुम्ही बाकी बैलगाडी मालकांना? हेच आव्हान असणार आपला त्या दर्जाचा खोंड आपला तुम्ही घेऊन या. उगीच नाही का आपलं म्हणजे माझ्या बी मैदानाला आव्हान तेच असतं आणि ह्या मैदानाला तेच. आपला त्या दर्जाची खोंड आहे ती त्या पद्धतीने आपल्या गाड्या घेऊन या. मैदान म्हणजे गाड्या लय जुळाव्या त्या म्हणून केलेलं नाही, काय नाही ती दादांनी सर्वसामान्यांना. आणि त्यासाठी म्हणजे फॉर्च्युनरच वर ठेवलंय. शेवटी काय असते, फॉर्च्युनर ठेवलं की खाली काहीतरी पाहिजे हे करून म्हणजे गटाला गाड्या ठेवल्या त्या. त्यामुळं असं काय नाही, समध्याला ह्याचा लाभ भेटणार आहे.
गट पासला जिथं गाडी भेटल्या तिथंच आपण म्हणजे आपल्याला लक्षात येत असेल की बाबा ह्या मैदानाचा सर्वसामान्याला खालीनच म्हणजे त्याचा फायदा होत जाणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असं दादांनी नियोजन केलेलं आहे मैदानाचं. सगळी त्यांची टीम झटते. बऱ्याच प्रमाणावरती तुम्हाला मोठी साथ लाभली ती म्हणजे युवा जे ही आहे कार्यकर्ते त्यांची खूप मोठी साथ लाभली. आता जर मैदानावर म्हणलं तर शिपाशी पोरं तिथं आहेत. काल मी बघितलं 100-1 आता 100-1 जण आहेत, पण तिथं मैदानावर काल पण मैदानावर गेलो. काल दादा नव्हतं, दादा नसून तिथे 100-500 जण त्या माळावर असते तिथं. म्हणजे बघा इतकी साथ लाभलेली. आता सगळ्यांना उत्सुकता लागली. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली ती म्हणजे 9 नोव्हेंबरचं मैदान पाहण्यासाठी. त्याचबरोबर एक जाता आता एक प्रश्न, आदतची मोठ्या प्रमाणावरती खरेदी वाढली महाराष्ट्रामध्ये. ह्या मैदानाचं जेव्हापासून डिक्लेरेशन झालं तेव्हापासून आदतची खूप खरेदी वाढली. काय सांगाल त्याची? 100% आता आदतच्या खरेद्या वाढल्या म्हणजे आता आम्हाला बी असं होते नको बैल म्हणजे एवढं असं टॉपचं म्हणून आमच्या डोक्यात नसते. जनावर म्हणून आम्ही बघत आहे आतापर्यंत, पण ते प्रत्येक जणांच्या तोंडाने ती येते खरेदी खरेदी खरेदी. हा, त्यामुळे आदतला टॉपच्या खरेदी व्हायला लागले आहेत. बघतोय आपण उलाढाली पण झाल्या बऱ्याच. ह्या मैदान पडल्यापासून आदत असू द्या, दुस्सा असू द्या, भरपूर मोठ्या बैलांच्या सुद्धा घडामोडी झाल्या आपल्याला ह्या महिन्यात 2 महिन्यात दिसलेल्या. मित्रांनो, आता आपण बक्षिसं कशी आहेत ती पाहणार आहोत. उतरवली जातात. आता तुम्ही पाहू शकता हा ट्रॅक्टर सुद्धा दाखल झालाय आणि इकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की 2 व्हीलर आलेले आहेत आणि इकडे जे आहेत त्याच्या ज्या पद्धतीच्या 2 व्हीलर आहेत त्या सगळ्या इथं नवीन सगळ्या 2 व्हीलर दाखल झालेल्या आहेत. आपण थोड्याच वेळामध्ये आता पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता थार सुद्धा दाखल झाली इथं. मित्रांनो, आप्पा पण दाखल झाले आहेत पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या तालीमवरती. आप्पा काय सांगाल, आज तुम्ही इथं आलाय? या स्पर्धेचे संयोजक आमचे स्नेही महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या स्पर्धा भरवलेल्या आहेत. मी या ठिकाणी वैयक्तिक आनंदराव मोहिते म्हणून उपस्थित आहे. त्या माणसानं कुस्तीवरही प्रेम केलं, बैलांच्याही केलं, शेतकऱ्यांच्याही केलं आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा भरवताना फार व्याप ताप सगळ्या गोष्टी तो माणूस सहन करतोय आणि अशा माणसाच्या पाठीमागं होणं, पाठीमागं राहणं हे आमचं कर्तव्य. आम्ही सगळी पैलवान मंडळी चंद्रहार पाटलांच्या मागं सगळ्या ताकदीनिशी उभं राहणार. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दुसरी सुद्धा फॉर्च्युनर दाखल झाली बघा. तुम्ही पाहू शकता थार सुद्धा दाखल झाली आहे.
हे बुलेट आली बघा इकडे, ही दुसरी बुलेट आली इकडे. पुढे घ्या तिकडे लावू दे नाही ते ट्रक तिथे घेतो की ट्रक तिथे घाला ते आहेत की मग तिथे लावू दे. उत्सुकता होती ती बक्षिसं दाखल झाले. तुम्ही पाहू शकता इकडं ब्लॅक कलरची फॉर्च्युनर आहे, इकडं व्हाईट कलरची आणि इकडं थार आहे. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. भारतातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं मैदान दिनांक 9 नोव्हेंबर रोजी कोड्याचा माळ या ठिकाणी संपन्न होणार आहे. दादांनी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राचे प्रसिद्ध हिंद केसरी झेंडापंच धनवडे बापू यांचा फोटो तुषार काढ आणि हा व्हिडिओत फोटो आलाच पाहिजे. आणि आपल्यासमोर बापू आहेत, सगळे दाखल झालेत. बापू काय वाटतंय, कसं वाटतंय? आनंद वाटते एवढं बक्षीस भेटून. बक्षीस बघून आनंद वाटतंय. मग कसा आहे हा आनंद? आनंद ही आता बैलगाडी बघायचा होय ना. कसा आनंद आहे 9 तारखेला. बर 9 तारखेला खाली झेंड्यावरती तुम्हीच आहे. हो हो कसं काय असणार आहे तिथं? नियम कडकच सगळी व्यवस्थित सांगितलं म्हटलं काय हे पाहिल्यानंतर काय वाटतंय? आनंद म्हणजे इतका आनंद म्हणजे गगनाला पर एवढा आनंद आहे. आणि दादांनी सांगितलं बाबा बापूंची बाईट घ्यायची असेल तर फॉर्च्युनर पाठीमागं पाहिजे. काय सांगा? फॉर्च्युनर बघितलं आता फॉर्च्युनर हात ठेवून सांगतोय बैलगाडी नोंद भरपूर करा, 1000 गाडी वर नोंद करा. बर आपलं 1000 झालं तरी आपल्याला आवरेल ना सगळं? मी देव 2000 म्हणलं मी करून टाकणार. नक्की. हा बर चालते, धन्यवाद बापू. चंद्रहार पाटील यांनी या बैलगाडीचं नियोजन केलेलं असून या स्पर्धा देशात पहिल्यांदाच भरत आहेत. आणि या स्पर्धेसाठी मी स्वतः आनंदराव भीमराव मोहिते म्हणून हजर आहे. या स्पर्धेचं नियोजन गेले महिन्यापासून आमचे चंद्रहार दादा करत आहेत. तन मन धन लावून या स्पर्धा त्यांनी भरवलेल्या आहेत. त्यांना पाठिंबा देणं हे महाराष्ट्रातल्या सर्व पैलवानांचं कर्तव्य आहे. तसंच बैलगाडी शौकीन असतील, महाराष्ट्रातले सामान्य शेतकरी असतील, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील आणि महाराष्ट्रातले सर्व पक्षाचे नेतेगण असतील, या सर्वांनी या स्पर्धेकडं चांगल्या नजरेनं बघावं. कारण देशामध्ये याच पहिल्यांदा स्पर्धा भरत आहे आणि या स्पर्धा भरवताना त्यांनी आर्थिकचा विचार केलेला नाही. त्यांच्या मागं जे असणारी संघटना त्यांनी श्रम 1 महिना झालं घेत आहेत. म्हणून या ठिकाणी आमचे स्नेही बापूराव धनवडे, विकास जगदाळे, सर्व पत्रकार आणि सर्व चॅनलवाले उपस्थित आहेत. आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे हे आमचे ऋणानुबंध संबंध चंद्रहार पाटलाचे आहेत. या ठिकाणी जे चॅनलवाले उपस्थित आहेत हे कुठल्या बाकीच्या म्हणजे ज्या गोष्टी काय अफवा उठवली आणि त्या अफवेपासून आम्ही अलिप्त आहे. एक चांगला संयोजक या देशामध्ये स्पर्धा भरवतोय. चांगल्या स्पर्धा देशामध्ये परत एकदा मी सांगतो की ह्या स्पर्धा बनवण्याचं कुणाचाही दम नाही आणि काम पण नाही. इथं लहान मुलाला जर शर्ट घ्यायचा झाला तर 3 डाव खालनं वरनं बघतो. आपल्या मुलाला चप्पल घ्यायचं झालं तर आई वडील 3 डाव त्याच्या नकापासून केसापर्यंत त्या मुलाला बघतील. पण या ठिकाणी करोडो रुपयाचा खर्च करून या स्पर्धा शेतकऱ्यासाठी घेणारा हे देशातला एकमेव महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी सर्व बक्षीस आणून ठेवलेले आहेत. आपण 9 तारखेला आपण बहुसंख्य संख्येनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर हात मारण्यासाठी या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शौकीनांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. मी विनंती करतोय आनंदराव भीमराव मोहिते, अतुल भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष. त्या स्पर्धेमध्ये मागच्या ज्यावेळी रुस्तुम हिंद केसरी आपण घेतली होती सुरुवातीला, त्यावेळेस सुद्धा आपण थारची जी होती ती मला वाटतं 1 आठवडा आधी थार ट्रॅक्टर असतील, 2 व्हीलर आपण इथंच ह्याच ठिकाणी ती आपण पत्रकार परिषद घेऊन आपण बक्षिसांचे तिथे प्रेस घेतली होती. त्याच पद्धतीने आजही आपण 1-4-5 दिवस थोडा उशीर झाला मला, तर मागच्या आठवड्यातच हे करायचं होतं पण वाहनं उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं 5 दिवस अगोदर करायची वेळ आलेली आहे.
पण ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत, जी बक्षिसं देणार आहोत, ती बक्षिसं आज सगळ्या गाळा मालकांनी असेल, शौकीनेनं असेल, त्यांना त्याच्यापूर्वी त्या बघायला मिळाल्या पाहिजेत. ह्यासाठी ही आजची आपली पत्रकार परिषद आहे. आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही गोष्टी आपल्यावर संवाद साधायचा असेल तर ते एक उद्देश ठेवून आम्ही ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे. या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे? 9 तारखेला स्पर्धा होणार आहे, काय असणार आहे? स्वरूप आपण पूर्वीही सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतो आहे. श्रीनाथ केसरी असं टायटलला नाव देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे. आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. 3 फेऱ्याचं मैदान, एक जनरल पद्धत. एक जनरल पद्धती मध्ये 7 किलोमीटर गाडी धावून येतील, त्यातला विजेता ठरतो. 3 फेऱ्याचं मैदानामध्ये 3 फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो. त्याच पद्धतीनं श्वानच्याही स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जिव्हाळ्याचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथं आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब, उदयजी सामंतसाहेब, श्रीकांतदादा शिंदे, त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं इथं उपस्थित राहणार आहेत. बक्षिसं आज आपण बघितले आहेत की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीनं बोललो होतो की पहिल्या 1 क्रमांकाला फॉर्च्युनर असेल, परत थार असेल, ट्रॅक्टर असेल. ट्रॅक्टरची अजून एक गाडी पाठीमागं आहे. ॲक्च्युली 7 ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षिसाच्या स्वरूपात आपण देणार आहोत. ते 3च आज इथं उपस्थित आहेत. आणि 150 टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळं आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील, युनिकॉर्न, शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत. त्यामुळे बक्षिसं जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षिसं 100% देणार आहोत. उद्देश काय आहे या स्पर्धेचा? मी आत्ता नाही, माझ्या 2-3 वर्षापाठीमागं ज्या आता 4थी माझी स्पर्धा आहे, मी सुरुवातीला एवढंच सांगितलं की उद्देश आमचा गोवन संवर्धन झालं पाहिजे. उद्देश एकच, गोवन संवर्धन. ही आमची ह्या स्पर्धेची टॅगलाईन आहे. ह्या नव्हे तर पूर्ण 4 स्पर्धेची टॅगलाईन आमची हीच आहे की उद्देश एकच, गोवन संवर्धन. आणि दुसरी एक तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायची झालं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी बोललेलो नव्हतो. कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती. म्हणजे त्यावेळेस आम्ही रोपटं लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या 4थ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. ते म्हणजे जे रोपटं कुठल्या पद्धतीचं लावलं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे. अर्थचक्र जे टर्नओव्हर जो झाला आहे शेतकऱ्यांच्यामध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये, आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून 100 कोटी रुपयांची उलाढाल ह्या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे. म्हणजे एक पॅरलल अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांची निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं. आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यातून दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्या मध्ये उभं राहिलो आहे. कडेला 2 फॉर्च्युनर, त्या शेजारी 2 थार उभं राहिले आहेत. हे सर्वांना दिसते. पण ह्या पडद्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून. आज जेवढी बक्षिसं मोठी तेवढ्या बैलांना किमती जास्त मोठ्या मिळतात. आज बक्षिसं जर आपण थार किंवा बुलेटपासून सुरुवात केली तर बैलाला किंमतही तेवढीच मिळणार आहे. आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढेही जर गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे आणि जास्तीत जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. आज बैलांची खरेदी विक्रीची जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो. त्यावेळेस अगदी पुराव्यानेशी सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने ह्या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत. 50 लाख रुपये, 80 लाख रुपये, 25, 11, 10 असे अनेक व्यवहार ह्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेल्या आहेत. आणि खरोखर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. ह्या व्यवहाराच्यामध्ये अजून कुठलाही दलाल, शेतकरी, व्यापारी घुसलेला नाही. सरकारची GST नाही, सरकारचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतो आहे. 100% फायदा हा गरीब जो खरोखर गोवंशाचं संवर्धन करतो आहे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेला दिसायचा, येणाऱ्या काळामध्येही हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. कारण गायी आपण ज्या गायीला गोमाता म्हणून तिची पूजा करतो
तिचं दर्शन घेतल्यानंतर 33 कोटी देवांचं दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो, हे येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होतील. प्रेक्षकांना काय आव्हान करा? अंतिम रेषा जी असतील तिथं ॲक्युरेसी येण्यासाठी काय उपाययोजना? नाही, ते ॲक्युरेसीसाठी आपले लाईव्ह ड्रोन, लाईव्ह चॅनेल, पुन्हा मोठमोठ्या स्क्रीन. माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच स्क्रीन असायची, म्हणजे 20x40ची क्रेनने हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची. पण ह्या स्पर्धेला मी 4 स्क्रीन ठेवलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी 4 स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमातून किंवा मग कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या शेजारी 2 टॉवर, निकाल रेषा जी आहे त्या शेजारी 2 टॉवर उभा करून दोन्ही साईडनं 2 कॅमेरे असतील, वरून ड्रोन असेल. म्हणजे ह्यात कोणी करतो म्हणले तरी कुठली हालचाल करता येणार नाही, कारण एवढ्या ॲक्युरेट नंबर एका नाही 4 स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ 15-20 लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कार्यक्रम. त्यामुळं निकालात काहीच कोणाला शंका घ्यायसुद्धा जागा मिळणार नाही, एवढी मला खात्री आहे. दादा, मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे, लाखोंची गर्दी होणार आहे, तर प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार आहात? मी तशी व्यवस्था केलेली आहे. जी श्वान स्पर्धा आहे ती एका बाजूला ठेवलेली आहे. परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर 3 फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचं असेल. ह्याचं अंतरमधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी 4000 फूट मी जवळजवळ गॅलरी टाकलेली मारलेली आहे तिथं, म्हणजे प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतील. त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त गर्दी होऊ नये, सर्वांना स्पर्धा बघायला मिळाव्यात. पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली तर शेवटी माझाही नाईलाज आहे. म्हणजे शेवटी आज काय होणार आहे, आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते ह्यांनासुद्धा अंदाज बांधता नाही झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील. त्यामुळे मी तर आज मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे, 4थं मैदान आहे जे. मग मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते शेवटी प्रेक्षकांनीही सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे, कुठलाही गालबोट लागणार नाही, कुठलीही तिथं दंगा होणार नाही, अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. दादा, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे? मैदानाची जवळजवळ 80% तयारी झालेली आहे. बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानाचीही तयारी दाखवलेली आहे. मी आज इथून झाले की मैदानावर जाणार आहे, तिथलीही तयारी तुम्ही बघत. मला वाटतं की गॅलरी पण चालू झालेली आहे, मारायची स्टेज झालेले आहेत, ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथं 90% झालेल्या आहेत. नोंद ही किती तारखेपर्यंत चालू? नोंद ही 6 तारखेपर्यंत संध्याकाळी राहील. 7 तारखेला सकाळी 12 वाजता 7 तारखेला 12 वाजता इथं लाईव्हमध्ये लॉट्स काढले, म्हणजे चिठ्ठ्या काढल्या जातील. आणि एकदा गट फायनल झाली की परत नोंदीचा विषय येत नाही. त्यामुळे 6 तारखेला संध्याकाळी नोंद थांबेल सगळी. मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.